नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड। तर इथे मानसी म्हणते की मला आठवण आली बाबांची आणि मग तेजससुद्धा तिच्याकडे बघून एक छान असे स्माईल करतो। मग मानसी म्हणते की चला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपण आता झोपूया। तर इथे तेजस म्हणतो चला झोपूया, पण अंथरूण कुठे गेलं? मी ते अंथरूण टाकलं होतं, कुठे गेलं? आबा कुठे गेले? आणि आबाला तो जोरजोरात हाका मारतो। आबा इथे बाहेर आली आहे आणि म्हणते की काय झालं, का ओरडताय? झोपले होते मी आत। मग आत का झोपलेस? मग आबा म्हणते की हो, मी आईच्या खोलीत झोपले होते। तर सगळे ते दोघं म्हणतात की का? तर ती म्हणते की तुमच्यासाठी। तेजस आणि मानसी दोघं मिळून इथे काय म्हणून असं ओरडतात आणि मग आमचं अंथरूण कुठे असं म्हणून इकडे तेजस जात असतो अंथरूण आणायला। पण आबा सांगते की तुमचं अंथरूण ते काय आतमध्ये घातलं आहे असं म्हणून ती आतमध्ये दाखवते। आणि मग तेजस जेव्हा आतमध्ये बघतो आणि म्हणतो हे काय साड्या का लावल्या तिथे अशा? तर आबा म्हणते अरे तिथे तुम्ही आतमध्ये झोपा, तुमचं अंथरूण पांघरूण तिथे ठेवलेलं आहे। आबा म्हणते किचनमध्ये जा आणि मग झोप जा, कळेल तुला, बघ जा आत जाऊन। मग तेजस म्हणतो की आत का झोपतेस तू? तर तेजसला आबा म्हणते की बरेच दिवस आईकडून तेल नाही लावून घेतलं, म्हणजे उद्या सकाळी कसं मला फ्रेश वाटेल उद्या सकाळी दिवाळीला, म्हणून मी आईकडून इथे आतमध्ये जाऊन तेल लावून घेणार आहे। मग तेजस म्हणतो एवढंच ना, मी तुला मस्त तेल लावून देतो, मस्त मालिश करून देतो। तर आबा म्हणते नको, काही गरज नाही आहे, उलट तेल लावलंस ना तू तर आणखीन वाईट अवस्था होईल माझ्या केसांची। आई मस्त मालिश करते, एकदम स्वर्ग सुख। मी आज जाऊन झोपते, म्हणजे मला सकाळशिवाय जागच येणार नाही, चल तू पण झोप जाऊन लवकर असं म्हणते आणि गुड नाईट म्हणत आबा इथे आतमध्ये निघून जाते। आणि आबा म्हणतो पेट्रोलनं मॉलिश करून ना तुझ्या केसांना आग लावीन असं तेजस म्हणतो। मानसी म्हणते तेजसला की झोपू द्या ना तिला, आतमध्ये मावशीजवळ झोपायचं असेल तर। काय तुम्ही पण असं आता मानसीनं म्हटलं आहे। बरं मला खूप झोप आली आहे, आपण झोपूया का असं मानसी म्हणते की उद्या सकाळी लवकर उठायचं आणि झोपूया। तर तेजस म्हणतो की आलो, मोबाईल चार्जिंगला लावून येतो। आणि मग मानसी म्हणते बरं लवकर या, मला एकटीला झोप नाही लागत असं म्हणून सांगते। तर तेजस इथे 2 मिनिटासाठी विचार करत उभा राहिला आहे। प्रेक्षकांनो, तेजसनं आता त्यांचं नातं अजून एवढं स्वीकार केलेलं नाही आहे, त्यामुळे तो इथे जरा अनकम्फर्टेबल होतं आहे आतमध्ये झोपायला। बघूया तो पुढे काय काय नाटक करतो आहे। सगळी मजेशीर नाटकं आहेत बरं का तेजसची इथे। तर इकडे आता आतमध्ये तेजस आला आहे, मानसी तिथे एका साईडला उभी आहे आणि मग इकडे म्हणतो गाद्या घातल्यात, पडदा लावल्यात, वा 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 असं तो एकदम बडबडत असतो। अहो केवढा परफ्यूम मारलाय हो, गुदमराल झोपेत असं मानसीला तेजस म्हणतो। तर ते मानसी म्हणते की मी परफ्यूम नाही मारलाय, कोणीतरी रूम फ्रेशनर मारलाय। तर तेजस म्हणतो किचनमध्ये आत्ता? मग मानसी म्हणते झोपायचं? तर तेजस म्हणतो की हो। आणि तो असा एकदम की असा अनकॉन्शियस झाला आहे, अनकम्फर्टेबल झाला आहे। आणि मग त्याच्यानंतर इथे किचनमध्ये झोपायचं असं तो तेजस म्हणतो। तर मानसी म्हणते मामाच्या घरी आम्ही किचनमध्ये झोपायचो। मग तेजस म्हणतो किचनमध्ये म्हणजे तुम्ही आई निधी आणि तुम्ही झोपायचं ना किचनमध्ये, असं तुम्ही आणि मी असं? मग मानसी म्हणते की मग कोणाला बोलवत आहे का सोबतीला? तर बोलवलं असतं पण आता कोण येणार नाही असं तेजस हळूच बडबडतो। मानसी म्हणते राष्ट्रहित, झोपूया का आता? खूप उशीर झाला आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, पहिली आंघोळ आहे उद्या, झोपूया ना असं म्हणते। आणि मग त्याच्यानंतर मानसी आडवी होत असते तोपर्यंत तेजस म्हणतो थांबा 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 थांबा, हे काय आहे? उषा 2 आहेत, पांघरून एक आहे, काय आभा पण ना, थांबा थांबा मी इथे पांघरून बघून घेऊन येतो असं म्हणून तेजस इथे आतमध्ये म्हणजे रूममध्ये जातो की आबाला बोलवायला किंवा कपाटातून पांघरून वगैरे काढून आणायला। पण तो असा परत आतमध्ये एक किचनमध्ये येतो आणि चिडचिड करतो आणि म्हणतो ते कपाटात म्हणजे पांघरून वगैरे जिथे ठेवलं ना त्याला कुलूप लावलं आहे असं म्हणतो। आणि एकच पांघरून आहे, मानसी इथे झोपलेली असते तर तो इथे जोरात खोकत येतो। मानसीच्या ते काय झालं, पाणी देऊ? तर तेजस म्हणतो की नाही, कपाटाला कुलूप लावून ठेवलं आहे, पांघरुणं वगैरे नाही आहेत, एकच पांघरुणावर झोपावं लागेल आता आपल्याला। आणि मी बाकीच्यांना उठवायला गेलो होतो पण इथे कोणी उठत नाही आहे, सगळे आजच झोपले डाराडूर। तर मानसी म्हणते की अहो मोठं पांघरूण आहे तर झोपा तुम्ही, आपण मावतो। तर इकडे तेजस म्हणते नाही 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 राहू दे, मग तुम्ही झोपा असं म्हणून मानसीला सांगते। तर मानसी बरं म्हणते आणि तिकडे तोंड करून झोपते बरं का प्रेक्षकांनो। आणि तेजस बघा इथे गादीच्या एका कोपऱ्यात उशी घेतो, अगदी जसं काय मानसी याला खाऊनच टाकणार आहे झोपेत असं एकदम की नाही, गादीच्या कोपऱ्याला असं उशी घेतो आणि झोपतो आणि एकदम जोरात ओरडतो आई 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 काय काय ग? तर मानस एकदम म्हणते उठून दचकून उठते, काय झालं असं म्हणते। आधी मानसीचं तिकडं तोंड आहे म्हणून आपण तिकडे तोंड करतो बरं का, आणि मानसी मग लगेच त्याच्याकडे तोंड करून झोपते। तर तेजसचे नखरे कसे चालू आहेत बघा, तो एकदम जोरात इथे
ओरडायला चालू करतोय. आणि मानसी म्हणते की काय झालं, का ओरडताय तुम्ही, ते असं अडकलं असं एकदम तेजस म्हणतो. आणि मग मानसीला म्हणतो की तुम्ही झोपा इथे, मी बाहेर झोपतो जाऊन. तर मानसी म्हणते त्याला, अहो तुम्हीच तर म्हणाला होतात ना की बाहेर खूप थंडी आहे, बरं बाहेर झोपणार असाल तर ते पांघरूण तरी घेऊन जावा, असं मानसी तेजसला सांगत असते. पण तेजस म्हणतो की नाही नको, पांघरूण नको, तुम्ही घ्या पांघरून, मी जातो बाहेर जाऊन झोपतो असं म्हणतो. आणि तेजस इथे बाहेर आला आहे. तेजस बाहेर जाताना लाईट बंद करत असतो. तर मानसी सांगते ओ लाईट नका बंद करू. मग तेजस म्हणतो मी ढाण्या वाघ आहे, पण येते बाहेर जायच्या आधी ना तो इथे मेडिटेशन करतो, मग झोप येईल, कारण त्याला झोप येत नसतं. पण तो इथे नाटक करतोय मेडिटेशन करायचं. मानसीकडे बघतो, खरं मानसीकडे बघूनसुद्धा त्याला लक्ष लागत नाही, म्हणून तो उलटा मेडिटेशन करायला बसतो. झोप काही त्याला लागत नाही आहे बरं का प्रेक्षकांनो, इथे घरामध्ये आणि बाहेरसुद्धा, कारण तो बाहेर गेल्यानंतर तर अजूनच मजा दाखवली आहे. तो इथे मानसीला सांगतोय की आता मी बाहेर जातो, पांघरून नको, तुम्ही झोपा, मी ढाण्या वाघ आहे असं वगैरे सांगतो. मला काही थंडी वगैरे नाही वाजत, ठीक आहे मी जातो बाहेर असं म्हणून तो इथे बाहेर निघून आलाय. मानसी त्याला पांघरून देत असते. तर तो म्हणतो की मला नको, तुम्हीच घ्या, नाही तर सकाळपर्यंत तुमची कुल्फी होईल, माझी नाही होणार असं म्हणतो तो. आणि लाईट बंद करत असतो. तर मानसी त्याला लाईट बंद करू देत नाही. त्यामुळे तो तसाच उठून इथे बाहेर जातोय. आता बघूया बाहेर तरी त्याला झोप लागते का. तुम्हाला कशा वाटतो ह्या भाग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जरासं मजा आहे आणि टाईमपास आहे, कारण इथे दोघांना पण झोप लागत नाही आहे, दोघं इथे तळमळत आहेत. आता तेजस बाहेर आलाय. बाहेर येऊन म्हणतो थंडीला पण आजच पडायचं होतं, किती थंडी आहे बाहेर असं म्हणतो. आभाला मनातनं खूप शिव्या घालत असतो, पण किल्ल्याकडे लक्ष गेल्यावर म्हणतं चांगला केलाय किल्ला, छान केलाय किल्ला असं म्हणतो. आणि तो इथे बाकड्यावर बसलाय, झोपायचा प्रयत्न करतोय, पायाजवळ घेतो, हाताने म्हणजे उष्णता निर्माण करतो, हातावर हात चोळतो, पण त्याला काही केल्या इथे झोप लागत नाही आहे. आणि इकडे मानसीला पण झोप लागत नाही आहे, कारण दिव्याचा उजेड भरपूर येतोय, त्यामुळे तिला इथे झोप लागत नाही आहे. तेजसला पण झोप लागत नाही, मानसीला पण झोप लागत नाही. मग मानसी इथे उठते आणि विचार करते की नको, लाईटचे बिल जास्ती येतच आहे तसंही, आणि आपण लाईट बंद करून झोपूया, खर्च भरपूर आहे तर खर्च कमी केले पाहिजे असं म्हणते. आणि लाईट बंद करून इथे झोपायला जाते. आणि तिला ते बाकीच्या सगळ्या घटना आठवतात की कसं तेजसने म्हणजे तिने हात मागितला होता किंवा मंगळसूत्र कसं घातलं होतं आणि गृहप्रवेश कसा दोघांचा इथे झाला होता, ते सगळं तिला इथे आठवतं आहे. तेजसला मात्र काही एक आठवत नाही आहे बरं का. तो इकडे आपली ॲडजस्टमेंट करतो आहे की कसं झोपायचं म्हणून, पण मानसीला इथे सगळ्या घटना आठवत आहेत की कसं तेजसने मंगळसूत्र घातलं, पायात जोडवी कशी घातली, ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत आहेत. आणि तिच्या बॅकग्राऊंडला इथे गाणं वाजतं आहे की थोडं तुझं थोडं माझं. त्यामुळे बघू आता काय होतं आहे पुढे ते. मानसी म्हणते मनात की तेजसला आता थंडी वाजत असेल, आपण बाहेर जाऊन त्याला पांघरून दिलं पाहिजे. तर तेजसला इथे झोप लागत नाही आहे. तो पाय जवळ घे, हात जवळ घे, उशी डोक्याखाली घे, उशी पायाखाली घे, असे काही उद्योग करत बसलाय. आणि नंतर ना जाऊन इथे तो कोपऱ्यातच बसतोय बरं का, की त्याला थंडी वाजते, कोपऱ्यात तरी त्याला ऊब मिळेल असं त्याला वाटतंय. आणि मानसीला बाहेर येताना बघून तो पटकन इथे त्याच्या कॉटवर जाऊन इथे झोपतोय. आणि मानसी बाहेर येते आणि म्हणते की पांघरून घ्या तुम्हाला थंडी वाजत असेल. तर तो इथे म्हणतो की हो मला नाही थंडी वाजत आहे, मी इथे आता व्यायाम करतो तो, त्यामुळे मला ना गरम होते, असं वाटतं की शर्ट काढून झोपावं, चांदण्यामध्ये झोपावं छान, असं तो इथे चेष्टा करतोय. आणि मानसी म्हणते अहो किती काही बडबडताय तुम्ही, घ्या पांघरून घ्या झोपायला. तेजस इथे आधी पांघरून वगैरे म्हणजे साडी वगैरे शोधत असतो, कपडे काहीतरी वाळत घातले असतील तर, ते कपडेसुद्धा नाही आहे, त्यामुळे इथे त्याला झोपच लागत नव्हती. मानसी पांघरून घेऊन आले तरी तो पांघरून घेऊन झोपायला इथे कबूल नाही आहे. आणि बोलता हाची करतोय, ते शिंकायला चालू करतोय. मग मानसी म्हणते अहो तुम्हाला थंडीनं सर्दी होईल इथे, तर तुम्ही पांघरून घ्या. तर तो म्हणतो नाही धूळ आहे ना इथे, म्हणून मला धुळीची ॲलर्जी वाटते, किल्ला केला तर माती उडली असेल असं म्हणत तो परत इथे किल्ला केला आहे म्हणून माती वगैरे अंगण झाडायला लागतो रात्रीचं की धुळीची ॲलर्जी आहे म्हणून, आणि शिंकत असतो. पण ते सर्दीमुळे म्हणजे थंडीमुळे हे तो मान्य करत नाही आहे, त्याचं नाटक वेगळंच चालू आहे प्रेक्षकांनो इथे. मानसी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते तुम्हाला आत येऊन झोपा म्हटलंय ते तुम्हाला नको, पांघरून घ्या म्हणते ते तुम्हाला नको आहे. तर तेजस म्हणतो अहो मी वाघ आहे वाघ, मला काही होत नाही, तुम्ही जावा झोपा, आत जाऊन झोपा जाऊ. तुम्हीच म्हणाला होतात ना की तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, पहिली आंघोळ आहे उद्या, जावा तुम्ही आत जाऊन झोपा, मला काही होत नाही असं म्हणतो. आणि इथे तो सोप्यावर म्हणजे बाहेर तिथे अंगणामध्ये झोपतो. तर मानसीला इथे आतमध्ये पाठवतो. आणि मानसी आतमध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांनो परत तो इथे कोपऱ्यात जाऊन बसतो बरं का. जरा
मजा दाखवली इथे, पण ठीक आहे, काही अर्थ नाही आहे, पण ठीक आहे. तर इकडे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे. मानसी इथे छान तयार होऊन रांगोळी काढते बरं का प्रेक्षकांनो. मस्त वाटतं अशी तिला रांगोळी काढताना बघून. आणि तोपर्यंत इकडे तेजस आणि बंटी दोघंजण आलेली आहेत. बंटी म्हणतो मानसीला की वहिनी तू म्हणजे काकू तुला काय काय येतं, तू जेवण पण चांगलं करतेस, तू रांगोळी पण काढतेस, तू किल्ला पण करतेस, तुला काय काय येतं, तू खूप गोड आहेस, असं बंटी म्हणत असतो मानसीला. आणि मानसी त्याच्याकडे बघून हसत असते. आणि तोपर्यंत तेजस इथे रांगोळीमध्ये रंग घालत असतो. तर बंटी म्हणतो मानसीला, बघ काकू तुला सगळ्या गोष्टींचं क्रेडिट मिळणार म्हणून काका बघ कसे आता रंग काढतोय आणि तुझी रांगोळी बिघडवतोय, असं ते हळूच म्हणतो. तर बंटीला तेजस म्हणतो, बंटी आता तुझं मी खरंच काहीतरी लाल करीन, असं म्हणत दोघं एकमेकांची ते पळापळी खेळत असतात. तर बंटी इथे आतमध्ये निघून जातो. तेजस इथे रांगोळी काढायला बसतो आणि हळूच मानसीला म्हणतो छान आहे. मग मानसी म्हणते की काय, मग तेजस म्हणतो की रांगोळी छान आहे. आणि मग थोडा विचार करून तो म्हणतो की तुम्ही पण छान दिसताय. मग इथे मानसी म्हणते राष्ट्रहित, मी काय फक्त साडी नेसल्यावरच छान दिसते का, असं ती म्हणते. आणि बंटीला म्हणजे किती बंटी गोड आहे. आणि लगेच तो म्हणतो की गोड कसला, आगोचारपणा म्हणजे आगाऊ झालाय किंवा असं तो म्हणतो. आणि त्याच्यातनं सगळे गुण माझे आले तसं म्हणतो. मग मानसी म्हणते कुठला, आगाऊपणाचा, तर नाही ओ गोडवा आलाय माझा, असं तो इथे सांगतो. आणि हसायला लागतात दोघं एकमेकांकडे बघून. आणि ते तेजसला आता मानसीची स्तुती करायची आहे, करू का नको विचार करत काही का असे ना तो तिला छान दिसतंय म्हणून मोकळा होतो बरं का. खरंच छान दिसतंय तर छान दिसतंय म्हणून लगेच सांगून टाकावं ना, नाहीतर असं मनात ठेवून राहायचं नाही. मोकळेपणाने सांगितलं की कसं छान वाटतं समोरच्याला पण आपल्याला पण. तुम्हाला पण असं कोणी तुम्ही छान तयार झाल्यानंतर साडी वगैरे नेसल्यावर किंवा छान तयार झाल्यावर तुम्ही छान दिसताय असं म्हटलं की खरंच खूप आनंद होतो ना, ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर इकडे ही दोघं रांगोळी काढतायत. तर तिकडनं आई म्हणजेच मावशी हाका मारतात की अरे आतमध्ये या, फराळाला या. तर मानसी म्हणते की तुम्ही जा पुढे, मी हे आवरून येते. तर मानसीला तेजस म्हणतो की नाही तुम्ही जावा, मी हे करतो, कारण तुम्ही सकाळपासून दमलाय ना, खूप लवकर उठलाय तुम्ही पण कामं केली आहे. तर तेजसचं इथे मानसी काही ऐकत नाही. मानसी म्हणते की मी रांगोळी काढते. मग तेजस म्हणतो की नाही दोघं मिळून करूया. पण दोघं मिळून ते रांगोळी पूर्ण करत असतात. तरीसुद्धा इथे आईंची आतनं हाक येते. मग मानसी म्हणते की शेवटी की ठीक आहे आपण आतमध्ये जाऊ, हे नंतर मी पूर्ण करेन असं म्हणते. आणि दोघंजण इथे आतमध्ये फराळ करायला निघून येतात. मानसी फराळाची एक एक ताटे इथे बाहेर ठेवते. तोपर्यंत आबा त्याला ओरडते आणि म्हणते दादा दिवाळीच्या दिवशी आई पहिल्यांदा आपल्याला औक्षण करते, ओवाळते आणि मगच आपण फराळ करतो, माहिती आहे ना तुला, फराळाला कुणीसुद्धा हात लावायचा नाही आहे असं इथे आबा सांगते. आणि मग आई येत आहे तिकडं आणि म्हणते आबा तुला खाली सतरंजी बसायला काहीतरी घाल म्हणून सांगितलं होतं, तू विसरलीस का घालायला, घाल बघू पटकन. आणि मग दिनेशला म्हणते अरे गायत्रीशी काही फोन झाला का तुझा. आता दिनेशचं ततपप्प व्हायला चालू झालं आहे बरं का प्रेक्षकांनो, कारण गायत्रीला ह्यानं काही फोन लावलाच नाही आहे, म्हणजे कॉन्टॅक्ट झालाच नाही आहे. पण ह्यानं दाबात सांगितलं की ह्याचा कॉन्टॅक्ट झाला आहे म्हणून. मग आई म्हणतात अरे सणावाराचे दिवस आहेत, आज लक्ष्मीपूजन आहे, आज कसलं काम आलं आहे, तू फोन लावून दे मी बोलते. तर कशाला बोलायला पाहिजे, अगं ती येईल म्हणून सांगितलं आहे ना, असं दिनेश ते बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण इकडे तेजस त्याची मजा घेतो. आई म्हणतात की आता फोन लावूनच दे. प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इथे लक्ष्मीपूजन करताना मानसी जेव्हा इथे हळदी कुंकू लावतीये तेव्हा इथे गायत्रीने एंट्री घेतली. आता गायत्री नेमकं काय काय बोलेल किंवा काय होईल ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. 2-3 दिवस जरा आनंदात गेले बरं का, गायत्री नव्हती त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही. पण आता उद्यापासून गायत्रीची नाटकं चालू होणार आहेत, बघूया काय होते ते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा थोडं तुझं थोडं माझं.